आणि आपल्या नातवांचे मुलांचे लाड करायच्या सोडून गेले झालं. पण नातवांचे लाड आपण प्रचंड करतो. तर आत्ताच्या मुलांना ना ते मॉल टाकतात, ते लोक फिरायला जात सकाळी 9-10 वाजता असतात, तिकडे जेवतात, तिकडे मुलांचे गेम असतात आणि त्याच्यावर ते लोक प्रचंड खर्च करतात. त्यांना असं फिरायला किंवा आवडत नाही. आपण फिरलेली माणसं आहेत, आपण तिकडे तिकडे फिजिकली जातो. तर त्यांचा प्रश्न वेगळा आहे. आता काय झालं आहे की मी आत्ताच म्हणजे एकच महिन्यापूर्वी इंडिया फर्स्ट लाईफ ही बँक ऑफ बरोडा 117 वर्ष जुनी बँक आहे, त्यांचं हे लाईफ इन्शुरन्स अधिक इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे. आपण काय करतो, नातू आले की मग त्यांच्याकडे 2-2 हजाराची ती रिमोटची गाडीचा मी घेऊन दिलेली आहे. हां, पण तो आपण लाईफचा विचार करत नाही किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार करत नाही. ज्यावेळी नातवासाठी आपण काही करतो, पण तो हा एक प्लॅन असा आहे किंवा हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्या माणसाचं लाईफ देखील कव्हर करू शकता, अधिक इन्व्हेस्ट. जसं की मी 2 प्लॅन टाकले याच्यामध्ये. माझा 2 नंबर नागपूर आर्य, त्याची मी 25,000ची पॉलिसी काढली आणि माझ्या मुलाची मी 50,000ची पॉलिसी काढली. हे होतं की तेव्हा माझा किती कमीची मी ते सोडून द्या, पण त्या माणसाचा मी लाईफचा विचार करून एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता 4-4.5 लाखापर्यंत तो कव्हर आहे. म्हणजे माझा जो नातू आहे तर त्याच्या आईवडील कव्हर झाले. म्हणजे आता तो आता 4 महिन्याचा आहे. साधारण 16 वर्षी त्याची 10वी, त्यावेळी डायग्नोसिस होईल, MBBS अजून काय काय करायचं. त्यावेळी त्याला पैसे मिळायला पाहिजे. त्यावेळी तशी त्या हिशोबाने त्याच्या अनुषंगाने म्हणजे कारण 16 वर्षाने त्याला पैसे मिळायला पाहिजे, आई वडिलांना मिळायला पाहिजे. आता 15-20 लाख रुपये लागतात MBBS, त्यावेळी 35-40 लाख रुपये. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे दोन्ही आपले साध्य होतात की एक पैसा मिळतो, इन्व्हेस्टमेंट मिळतो आणि 16 वर्षी त्याला पैसे मिळतो. मग ते तुम्ही किती प्लॅन घेतात त्याच्यावर. आणि तुम्ही कितीचा घेतला? माझ्या नातवासाठी 25चा घेतला आणि माझ्या मुलासाठी 50चा घेतला. तर आता आपण विकत माणसं इकॉनॉमिकल सांगू, मी ते म्हणेन मिनिमम 50,000 घ्यायचं आहे आपल्या नातवासाठी. म्हणजे त्याच्या फ्युचरमध्ये एक गिफ्ट. म्हणजे मी आता जी माझ्या नातवाला दिले की त्यांना मी गिफ्ट, मी त्यांच्याकडनं पैसे मागितले, मुलाला सगळ्यांना गिफ्ट आहे माझ्यातर्फे, आईतर्फे गिफ्ट आहे, एक आजोबातर्फे एक गिफ्ट आहे. तुम्ही भरपूर खर्च करता, पण हे गिफ्ट म्हणून घ्या. आणि मला देखील तुम्हाला सांगायचं असेल, तुम्ही आपल्या नातवासाठी खर्च करा. 10,000ची गाडी घ्या, 5,000ची गाडी घ्या, पण या एक इन्शुरन्स प्लॅन घ्या. त्याच्या हिशोबाने वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचं तुम्ही वाढू शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये दर महिन्याला काय भरायचे नाही, वन टाइम 25 ते 50,000 भरले हा, तर ते तुम्ही भरले तर टेन्शन नाही. पुढल्या वर्षी तुम्ही मंथली करा, 50/12 कितीचा हप्ते, 12,500 का. बरोबर की नाही? दरवर्षी 25,000 भरायचे दरवर्षी. मग त्या हिशोबाने तुम्हाला पैसे किती वर्ष भरायचे, तर तू कंप्लेंट किती वर्ष त्याच्यावरती आहे. 10 वर्ष 15 असं प्रत्येक वर्षाचं आपल्या त्याप्रमाणे तुला पैसे मिळतील ना राजा. हेच म्हणत होतो आता, म्हणजे आता तू 25,000 आता भरले, एवढंच आहे का पुढच्या वर्षी पण आता मंथली करू? नाही म्हणजे तुला कंटिन्युअस करायचं 20 वर्ष भरायचे. म्हणजे जोपर्यंत पैसा वापस होत नाही, जमा होत नाही, 15 वर्ष मला कसं ते पैसे देणार. आता त्यामधल्या याच्यामध्ये पिरियडमध्ये समजा काही दुःखद तर काय मिळणार ते तिकडे स्टॉक आणि त्याचा तुम्ही ते पैसे भरायचे स्टॉक आणि तुम्ही जेवढा काढलाय त्याच्या नीट आता एम सोडून नवीन त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केलाय, त्याच्यामध्ये नीट आहे. समजा 50,000 काढले असेल
तर तुमचं पेमेंट स्टॉप झालं त्याचं आणि 75,000 ऑन द स्पॉट मला मिळालं. पैसे त्याचं काय हा भरलेले पैसे आता समजा 10 वर्षानंतर झालं मग 10 वर्षाचे त्या हिशोबाने वाढत जातात. 6% डेट टाइमचे वाढत जातात. 10 वर्षानंतर अधिक मॅच्युरिटी झाली तर मॅच्युरिटी बोनस कमी होतो. म्हणजे समजा आधी मॅच्युरिटी लागला किंवा नाही राहिलं लांब आयुष्य लागलं तर ते प्रॉफिटच आहे का. आणि एंडमध्ये म्हणजे कंडिशन प्रमाणे जे क्लायंट आहे त्याच्या नीड प्रमाणे आपण पाहिजे ती कमी जास्त करू शकतो. मी माझ्या मुलाकडे नात्यासाठी केली. तुम्ही नक्की का ऑफिस इकडे जवळच आहे. दगडी शाळा आहे ना अगदी तिकडे आहे. ज्याला कोणाला असेल इंटरेस्ट असेल आणि या मी तर तिकडे असेल तुम्हाला आता मी तर हल्ली जॉईन झालं त्यामुळे मी तुम्हाला डीपली सांगू शकत नाही. मला 90 डेज दाखवतो वय 90 डेज टू माझ्या मते 85 पर्यंत आहे. 90 ते 85 कोणाचं बसलं काय ऊन नव्हतं. ते मी सांगू शकत टीडी बाबर हा नमस्कार टीडी बाबर बरोबर ना. मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. इकडे तुम्ही या इकडे तुम्हाला तो प्लॅन आपण पाहून सांगतो. लहानप्रमाणे किती वर्षाचे करताय त्याच्याप्रमाणे आणि जवळच आहे दगडी गाडीसाठी. ज्याला कोणा इंटरेस्ट आहे तर ते नक्की या. हा म्हणजे आता इव्हन आपण थर्ड पार्टी जसं तुम्ही एजंट मी आहे. माझा कोड आहे. माझा कोड आहे. त्यामुळे नंतर करू शकता. तुला तेवढं नक्की करा. मी जवळच आहे आणि आपण केव्हाही जाऊ शकतो. ज्यांना इंटरेस्ट आहे मला फोन करा. आपण मी घेऊन जाईल आणि त्याला डिटेल सांगेल की काय काय मिळतं आफ्टर मॅच्युरिटी डिफॉल्ट डेट झाली तर सगळं डिटेल सांगतो. माझं काय एवढं लायक नाही. ओके थँक्यू.